नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 10:40 आणि आतापर्यंत कितीचा धंदा झालाय हे मी सगळ्यात पहिले सांगतो. आणि जेवढ्या पण ट्रिप आहेत त्या सगळ्या ओलामध्येच झालेत. तर फटाफट त्याच्याबद्दल आपण दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर मग लोकेशन चेंज करावे लागणार, कारण इथून तर काही सहसा ट्रिप लागणार नाही. तर मी चालू हे बंद करून ठेवला होता थोड्या वेळासाठी. आणि हे टोटल अर्निंग बघा, 1536 रुपयाची अर्निंग आहे. त्याच्यामध्ये मॉर्निंगची जी पहिली ट्रिप आहे ती कामोठ्यामधून वरली पोलीस कॅम्प नको कामोठ्यामधून ठीक आहे. कामोठ्यामधून आपल्याला ट्रिप भेटली कुठे, मुलुंड वेस्टला. त्या ट्रिपचे आपल्याला इतका पैसे भेटले. त्यानंतर मग दुसरी जी ट्रिप आहे ती आहे मुलुंडवरून गोरेगाव, त्याचा फेर हा भेटला. आणि त्यानंतर तिसरी जी ट्रिप आहे ती आहे गोरेगाववरून BKC आणि त्याचा फेर आपल्याला इतका भेटला. आता ठाण्याची ट्रिप वाचत होती, भेटली असती तर काम 25 झालं असता, पण भेटली नाही. काही हरकत नाही. तर आता उबरला आता चालूच नाही केलंय. उबरमध्ये काय आहे, घनसोलीची बुकिंग पण नाही भेटली. इथे काय आहे का सर्च वगैरे, आणि ह्याला चालू करून बघतो की कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतात. BKC मध्ये आहे तर ठीक आहे, बघू. एका ॲपवरती इतकं काम झालं सकाळपासून. महालक्ष्मी अंधेरीची ट्रिप 3.5 किलोमीटरचा पिकअप होता, तरी पण मी ऍक्सेप्ट झालीच नाही ती. गिरगाव नाही. इथे मस्त म्हापेची ट्रिप लागली होती, मस्त नव्हती. 25 किलोमीटरचे 300 रुपये काहीतरी समथिंग दाखवत होता. मी फोटो काढलाय, तो मी इथे अटॅच करतो इथे आसपास कुठेतरी. तरी पण मी जायला रेडी होतो आणि कस्टमरनी मारली कॅन्सल. कुठे गेली रे ती? कॅन्सल झालेली दाखवत नाही. कॅन्सल झालेली होती ट्रिप. इथं 20 तारखेचं दाखवतोय. ठीक आहे. आता मी सायन्स सर्कलला आहे. इथून काय अंधेरीची ट्रिप लागली असं बरं झालं असतं. तयार होतो जायला, पण काय आता टाइम पण जातोय आणि किलोमीटर्स पण वाढत आहेत. 70 किलोमीटरवरती 1500 रुपयाची अर्निंग झाली होती. लोधा कॅफे, मस्जिद बंदर, एक चांगली ट्रिप. एक बघू, चला. पेशन्सचा गेम आहे आता सगळा. याच्यामध्ये एकात एक चांगली ट्रिप लागली तर चांगली गोष्ट आहे. उबरमध्ये एक ट्रिप कंप्लीट केली. लोकेशन ठीकठाक होता म्हणून मी विचार केला की चला ही ट्रिप घेऊया. बट टेक्निकली बघायला गेलं तर ही परवडली तर नाही. 22 किलोमीटरचे 310 रुपये दिले, तर हा खूप बेकार रेट आहे. ॲक्च्युअलमध्ये 20 किलोमीटरचे विक्रोली वेस्ट घेऊया, भेटली तर. भेटली, ओके. चला, तिने फक्त कॅन्सल नाही केली पाहिजे. अरे बाबा, हे काय 16 मिनिटं. इथून कुठे रस्ताच नाही जायला. ती डेफिनेटली कॅन्सल करणार. 16 मिनिटं कोण हे करेल? जर नाही, मीच कॅन्सल करतो. व्हेकल इश्यू टाकून कॅन्सल ट्रिप करतो. माटुंगाची ट्रिप होती. मला वाटलं माटुंगा स्टेशनची ट्रिप आहे, बट ती स्टेशनची नव्हती. तर हा एरिया आहे. तर या आईच्या गावात भारी. आता या एरियामध्ये आपण सध्या आता आहोत. इथे CNG पंप आहे.
दिसली गाडी, नंबर इथून लागलेत. सीएनजी टाकायची गरज आहे, टाकून घेऊया, मग नंतर टेन्शन नाही राहणार. लय भारी कस्टमर होते. काही काजू कतलीची ती ही दिली मिठाई, पण ती ॲक्च्युअली बदामाची बनलेली होती. लय भारी टेस्ट होता. आणि ह्या ट्रिपचे आपल्याला भेटले 383 रुपीज, पण कस्टमरने आपल्याला 400 रुपये दिले. गिरगाव नाही, गिरगाव नको. हा कुठला आहे? खार, गुलमोहर एव्हेन्यू, गोलीबार, खार गोलीबार. इथं पण लागली. चला बघू. सायन्स सर्कलला पोचतो मी पहिला, त्यानंतर मग एखादी ट्रिप घेईनच. एक इंटरसिटी ट्रिप आहे, कस्टमर कॉलच उचलत नाहीये. काय करायचं आपण? कॅन्सल करायची का? कारण मी त्याला बरेच कॉल केले. प्रतीक्षा नगर, कोलीवाडा, सायन, T20 असं लिहून येते. 1 मिनिट थांबून बघूया. कॅन्सलेशन चार्ज जेव्हा येईल नाही ते लिहून, मग कॅन्सल करूया. मग काय करणार? ही इंटरसिटी आय गेस अलिबाग कुठे रे? भलताच काहीतरी दाखवलं होतं. थांबा, झूम आउट करून दाखवतो. ह्या एरियातली कुठेतरी होती. 86 किलोमीटर आहे ह्या एरियातली आसपास, इथून तिथपर्यंत. काय माहिती काय सीन आहे. इंटरसिटी ट्रिप आणि 5 स्टार रेटिंग आहे, तर काय अपेक्षा करता अजून. आता एक रिसेंटली मी ट्रिप कंप्लीट केली आहे. इंटरसिटीची जी ट्रिप होती ते प्रतीक्षा नगरमधून एक्झिट व्हायला जवळपास माझी गाडी 6 किलोमीटर चालली, कारण रस्ते पूर्ण फोडून ठेवलेत तिथे. तर ही जी मला ट्रिप भेटली ते सायन लोधाच्या इथूनच होती. कुठली लागते? कुलाबा नको. तर मला रेट बघा काय दिलाय. 5 किलोमीटरचे 348 हा रेट दिलाय. ओके, याच्यामध्ये ट्रिप अमाऊंट ॲडेड पण आहे. सही आहे. तर मग टोटलचं बघायला गेलं तर ट्रिप किती ॲड झाली आहेत? 2 ट्रिप. अच्छा हां, 2 जण ट्रिप दिलेत आणि 2268 रुपयाचं काम आहे. याच्यामध्ये टिप पण इन्क्लूड आहे. कुठले लागते? आता मी आहे कोपरखिरणेमध्ये. उबरमध्ये 2 ट्रिप कंप्लीट तर झाल्या, पण त्या कमी रेटनीच कंप्लीट झाल्यात तसं बघायला गेलं तर. पण जाऊ दे, आता काय बोलून काय अर्थ नाही. 25 किलोमीटरचे 340 दिले. ओके. घाटकोपर मस्जिद नाही. पिकअप 4.3 किलोमीटरचा पिकअप. ओके, ते इंटरसिटी कॅन्सल केल्याचे 15 रुपये पण भेटले. आणि दुसरी जी ट्रिप आहे ती 22 किलोमीटरची 310. ठीक आहे, नो कॉमेंट्स. 4 वाजून 4:30 वाजतात. ही कुठली आहे? अंधेरी. नाही जायचं. टाईम होते 5 वाजून 45 मिनटं आणि आता मी आहे ठाणेमध्ये. ठाणे प्रॉपर ठाणेमध्ये नाही आहे, थोडासा ठाण्याच्या लांबच आहे. हे बघा, श्रुती पार्कच्या इथे मी. ते इथून टाकले मी गो होम. अरे यार, वसई विरार. ठाण्यावरून वसई विरारच्या ट्रिप तर संध्याकाळी लागतात. एकदम चांगल्याच लागतात, तशा पण नाही. ही आहे शेवटच्या ट्रिपची डिटेल्स. 21 किलोमीटरचे 315 रुपये दिले. 20.44 आहेत, पण आपण राऊंड फिगर 21 किलोमीटर पकडून चालूया. वाशीवरनं होती ट्रिप. वाशी सेक्टर 26 वरून पिकअप केलं होतं.
ठाण्यावरून नवी मुंबईची ट्रिप भेटली फायनली. लेट टाईम लागला यार ही ट्रिप भेटायला. जवळपास दीड तासाच्या आसपास तर लागलेला. मित्राला पण थोडाच टाईम लागला. अजून एक मित्र आहे तो पण ठाण्यामध्ये होता, हिरंदाण्याच्या इथे. आणि मी पण त्याच साईडला होतो, पण मी जागा चेंज केली. मला माहिती होतं की इथून ट्रिप का लागणार नाही. त्याला पनवेलची ट्रिप लागली आणि मला खारघरची ट्रिप लागली. आता कस्टमरला कॉल केला. कस्टमर बोलतात की मी येतो, ऑन द वे आहे. 25 किलोमीटरचे 500 समथिंग काहीतरी फेर दाखवत होता. मी पहिला पिकअप लोकेशन चुकीचं दाखवला. काय माहिती काय सीन आहे. मे बी माझ्यामध्येच काही चुकी होती, देव जाणे. असो, पण ही ट्रिप भेटली ना, ती लई इम्पॉर्टंट आहे. तर टाईम होतोय वॉचच्या नानाची टांट, 6:49. शेवटची ट्रिप जी आहे ती अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे मला वाटलं नव्हतं की उबर कुठल्या साईडने दाखवेल रस्ता, इथून आपला मुंब्रा साईडने दाखवेल. पण ठीक आहे, 26 किलोमीटरचे 480 भेटले, प्लस त्याच्यामध्ये 49 रुपीज टोलचे पैसे हे आहेत, दाखवते इथे. म्हणजे आता हे रिफंड होतील आपल्याला. त्याचं पेमेंट होतच नव्हतं त्याचं, कस्टमरचं. हॉटस्पॉट दिला तरी पण नाही. बिल्डिंगच्या आतमध्ये लफडा नेहमीच होतो. तर ठीक आहे, आता नंतर कॅश दिलं. कॅश दिल्यानंतर मी आता खारघर सेक्टर 35मध्ये इथून जर आपल्या एरियातली ट्रिप लागते तर ठीक आहे, नाही तर मग परत लफडा होईल. आज जवळजवळ 14 ते म्हणजे 16-17 किलोमीटर गाडी आपली एमटी चाललीच आहे. इकडे तिकडे अशी न तशी फिरलेलीच आहे. तर माझी इच्छा तर नाही आहे एमटी घरी जायची, बट टाईम 8:07 होत आहेत आणि सध्या ट्रिप लागतील नाही लागतील याची काही वॉरंटी नाही आहेत. आणि हा पूर्ण कोपरा आहे खारघरमधला, एंड आहे. तर सहसा सेक्टर 20च्या आसपास ट्रिप लागतात कधी कधी. आम्हाला इतका एक्सपिरियन्स नाही आहे संध्याकाळच्या टायमिंगला खारघरमध्ये कुठून काय ट्रिप लागतात. पण तरी पण मी वेळेला प्राधान्य द्यायचं बोललं तर मग आपल्याला निघावं लागणार इथून. सो लेट्स गो. एक काम करूया, ऑनलाईनच ठेवूयात ओला आणि उबर. एखाद एक ट्रिप लागली तर उचलून घेऊन जायची, नाहीतर मग घरच्या रस्त्याला निघायचं. असं केलं तरच होईल, नाहीतर मग नाही. भावानो, आज गाडी चालली 225.7 किलोमीटर. उबरची अर्निंग 1461 रुपये. 1461 प्लस ओलामध्ये 2268. ठीक आहे, 2268 प्लस 20 रुपयाची टीप आहे. आणि प्लस अजून मला वाटते 20 का 30 रुपयाची टीप आहे. तो टोटल 3769 मायनस CNG किती गेला असेल. मॉर्निंगला माझी गाडी फुल CNG होती, कारण मी आदल्या दिवशी CNG टाकला होता एक दिवसाआधी. तर अप्रॉक्सिमेटली 1200 रुपयाचा CNG राऊंड फिगर पकडतोय. ह्याच्यातला कमी पण होऊ शकतो किंवा जास्त पण होऊ शकतो. त्यानंतर मग आपलं उबरचा पास आणि ओलाचं काहीतरी 89 रुपीजचं आता काहीतरी चार्ज आहे. कारण ते 500 रुपये वाढवले ना या लोकांनी. पहिले 70 रुपये पर डे पडायचा, आता काहीतरी 89च्या आसपास काहीतरी पडते. 90 पकडू आपण, तरी 13 तासामध्ये 2279 रुपयाचं काम झालेलं आहे Hyundai ऑरामध्ये. उबरमध्ये जितक्या पण ट्रिप भेटल्या स्टार्टिंगच्या 2 खूप लो रेटनी होत्या. पण मी असा विचार करत बसलो असतो ना की खूप कमी रेटनी आहे तर नको चालवायला, तर मग इतकी अर्निंग झाली पण नसती. मॉर्निंग 11:30 ते 4:30च्या मध्ये तुम्हाला जो पण रेट भेटतोय ना, त्या रेटनी जर काम कराल ना तरच अर्निंग होईल, नाहीतर नाही होणार. सिम्पल आहे. चला, एनिवेज, व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.